मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार सुरू आहेत। अमेरिका इराणमध्ये युद्ध सुरू असताना दुसरीकडे सोना चांदीच्या घरात आपल्याला सतत घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता सरकारने आणखी एक महत्त्वाचा आदेश काढला आहे। ऐन लग्न सराई सुरू होण्याच्या आधीच सरकारने आदेश काढल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं म्हटलं जातंय। जागतिक बाजारपेठेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोने व चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राइसमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे सराफा बाजारासह गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून येणाऱ्या काळात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सरकारने चांदीची बेस इम्पोर्ट प्राइस $2,820 प्रति किलो वरून थेट $2,427 इतकी कमी केली आहे। याचाच अर्थ भारतीय चलनात चांदीच्या आधारभूत किमतीत जवळपास 36,700 रुपयांची मोठी घट झाली आहे। त्याचप्रमाणे सोन्याची बेस प्राइस देखील $1,652 प्रति 10 ग्रॅम वरून $1,526 करण्यात आली आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत सुमारे 11,700 रुपयांची कपात दिसून येत आहे। बेस इम्पोर्ट प्राइस म्हणजे ती किंमत ज्यावर सरकार इम्पोर्ट ड्युटी मोजते। ही किंमत कमी झाल्यामुळे आता आयातदारांना सोनं चांदी मागवण्यासाठी कमी टॅक्स द्यावा लागेल। याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होऊन सोन्या चांदीच्या किमती स्थिर राहण्यास किंवा कमी होण्यास मदत होऊ शकते। लग्न सोहळे आणि सणासुदीच्या हंगामापूर्वी घेतलेला हा निर्णय ज्वेलरी उद्योगांसाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे।